आज रविवार दिनांक 14 जुलै रोजी खोपोली शहरामध्ये दुपारी 2 वाजल्यापासून मुसळधार पावसाने कहर केला होता आणि त्यामुळे खोपोली शहरातील अनेक परिसर जलमय झाले होते। लक्ष्मीनगर परिसर तसेच प्रज्ञानगर परिसरामध्ये संपूर्ण पाणी शिरलं होतं। प्रज्ञानगरमधील नागरिकांचे जीव धोक्यात असताना प्रज्ञानगरमधले नागरिक रस्त्यावर येऊन थांबले होते। पाताळगंगा नदीने ओलांडली होती धोक्याची पातळी, पदचारी पुलावरनं वाहत होते पाणी। कुठचाही विपरीत प्रकार घडू नये यासाठी अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी या रेस्क्यू टीमनी वेळेत उपस्थिती दिली होती। नदी किनारे असून सुद्धा खोपोली रेल्वे स्थानक मात्र होतं सुरक्षित, यातायातवरती कुठचाही परिणाम नाही। आपण पाहत असाल यावेळेला हे दृश्य लक्ष्मीनगरमधील परिसरामधली आहेत। लक्ष्मीनगर परिसर संपूर्ण पूरमय परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते। लक्ष्मीनगरमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत अशी परिस्थिती खोपोली शहरातील काही भागांमध्ये होती। प्रज्ञानगर परिसरामधील नागरिकांचे जीव धोक्यात पाहता सर्व नागरिक बाहेर रस्त्यावर येऊन उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु कुठचाही विपरीत प्रकार घडल्याची घटना मात्र अद्याप समोर आलेली नाही। संध्याकाळी 4:30 नंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला व हळूहळू पाणी ओसरू लागलं। पाताळगंगा नदीचा पदचारी पूल संपूर्ण होता पाण्याखाली। मोठ्या लाटा आणि काही वेळ अजून हा पाऊस असाच राहिला असता तर कदाचित वाहतूक पुलावरनं सुद्धा पाणी जाऊन मोठा धोका यावेळेला उत्पन्न झाला असता। यावेळेला आपण पाहत असाल अपघातग्रस्तांच्या सेवेसाठीचे जवान यावेळेला पाताळगंगा नदीच्या ब्रिजवरती तैनात। प्रत्येक पावसामुळे जेव्हा खोपोली शहरात असा मुसळधार पाऊस होतो त्यावेळेला प्रज्ञानगर ही नदी किनारील वस्ती, या वस्तीतील नागरिकांचे जीव धोक्यामध्ये असतात। प्रज्ञानगरच्या वस्तीतील नागरिक मात्र आपला जीव मुठीत धरून यावेळेला आपल्याला दिसत आहेत रस्त्यावरती उभे आहेत आणि कधी पाऊस ओसरेल याची वाट पाहत आहेत। लक्ष्मीनगर परिसर जो नेहमी पाण्याखाली असतो यावेळेला देखील या मुसळधार पावसामुळे संपूर्ण लक्ष्मीनगर परिसर जो आहे तो जलमय झालेला दिसतोय। मुंबईचे नागरिक जे खास करून शनिवार आणि रविवारी खोपोली शहरामध्ये वर्षा विहार करायला येतात, या नागरिकांसाठी कुठचाही धोका उत्पन्न होऊ नये यासाठी खोपोली नगर प्रशासनाने तसेच खोपोली पोलीस प्रशासनाने झेनिथ वॉटरफॉलवर यासारखी जलविहाराची ठिकाणे ते बंद केलेली आहेत। तरी देखील मुंबईचे नागरिकांचा लोंढा मात्र खोपोलीच्या दिशेने सातत्याने येत असतो आणि अशा वेळेला अनेक दुर्घटना घडतात खोपोली शहरामध्ये आणि त्या वेळेला अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी ही जी रेस्क्यू टीम आहे ती नेहमीच अशा वेळेला उपस्थित असून आपलं सहकार्य करत असते। 4:30 वाजल्यानंतर ओसरलाय पाऊस। परिस्थिती आटोक्यामध्ये, अनेक भागांमध्ये भरलेलं पाणी ओसरलेलं आहे। आणि त्यानंतर प्रज्ञानगरमधलं पाणी देखील ओसरून प्रज्ञानगरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलेला आहे।